शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। या जागेवरून युतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षात मोठी रस्सीखेच झाली होती। मात्र अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळवण्यात यामिनी जाधव यांनी बाजी मारली। जीपीओ पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं जातंय आणि यामिनी जाधव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। हा संवाद आपण पाहूच, मात्र तत्पूर्वी ही दृश्य पाहतोय मुंबईतली दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांचं आज शक्ती प्रदर्शन आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। अगदी शेवटच्या क्षणी यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर आधी देवदर्शन आणि मग ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांच्याकडून। पोस्ट ऑफिस पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यामिनी जाधव यांची शक्ती प्रदर्शन करत ही रॅली निघाली। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघतायत। आपण बघतोय की अथांग जनसागर या ठिकाणी दिसून येतोय। माझ्या सहकारी निसाला मी विनंती करतो, निस्तीर आपण दाखवूया ही जी मिरवणूक जाते ती ओल्ड कस्टम हाऊसला, आणि याच ठिकाणी आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाचा कमळ, शिवसेनेचं धनुष्यबाण, त्याचबरोबर रिपब्लिकनचा निळा झेंडा, आणखी मनसेचं इंजिन, हे सगळ्यांचीच गर्दी या ठिकाणी दिसते। ज्यांची नावं याच्या चर्चेत होती ते राहुल नॉर्वेकर, मंगलप्रभात लोढा इच्छुक उमेदवार तेही दिसतात। यामिनीताई जाधव आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल, अखेरच्या क्षणी तुम्ही बाजी मारली आणि आज अर्ज भरताय? खूप आनंद होतोय आणि लोकांचा उत्साह बघून खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आहे आणि ही सीट आम्ही 100% जिंकणार। काय योजना आहेत? कारण करता तसं बघितलं तर हा मतदारसंघ तुम्हाला नवीन नाही। योजना बोलायच्या नसतात, करून दाखवायच्या असतात। स्त्री शक्तीची जाणीव ही सगळ्यात मोठी असते। महिला मतदारांसाठी काय होईल? महिला मतदारांची हेच सांगेन की केवळ महिलांचे प्रश्न नाही तर लोकांचे प्रश्न उपस्थित केले जातील। आज अर्ज भरल्यानंतर खरं तर खूप कमी दिवस प्रचारासाठी तुम्हाला मिळाले, तरीही पण या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा वावर बराच होता, तुमच्या परिवाराचा बराच होता। काय सांगाल? मला वाटतं तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागण्याच्या आधी सगळं तरतूद केलेली बरी। त्यामुळे आम्ही लोकांच्या संपर्कात कायम राहू आणि राहणार। तहान लागल्यावर विहीर खोदणं हा प्रकार किती महत्वाचा। राहुल नॉर्वेकर आपल्या सोबत आहेत। राहुलजी, काय सांगाल? खरं तर एक उमेदवार म्हणून सुद्धा तुम्ही काही इच्छुक होतात। प्रत्येक मतदारसंघात उमेदवार एकच आहे, नरेंद्र मोदीजी। त्यामुळे नरेंद्र मोदीजींना परत एकदा भारताचे पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन यामिनीताईंचा विजयी घडवून आणणारच। या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारात तुम्ही मोठी आघाडी घेतली होती, त्या आघाडीचा, त्या कार्यकर्त्यांच्या बूथ बांधणीचा फायदा यामिनी जाधव यांना होणार का? मी प्रचार महायुतीचा केलेला, त्यामुळे त्याचा फायदा निश्चित यामिनीताईंना होईल। नक्कीच। मंगलप्रभाजी आपल्या सोबत आहेत। मंगलप्रभाजी, इच्छुक तुम्ही सुद्धा होतात, राहुलजी सुद्धा होते। आज उमेदवारी अर्ज भरायला तुम्ही निघतात, काय सांगाल? अतिशय चांगलं वातावरण आहे। दक्षिण मुंबई सीट परंपरागत आमची सीट आहे। यावेळी एक अतिशय चांगली उमेदवार यामिनीताई जाधव याने आमदाराचे नाते विधानसभामध्ये दक्षिण मुंबईचे प्रश्न नेहमी उचलले, ते आता आम्हाला उमेदवार म्हणून मिळालं आहे। 1 लाखपेक्षा जास्त वोटांना आम्ही जिंकणार आहे। बघूया काय होत आहे ते। व्हिडिओ जर्नलिस्ट निसारचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।